श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे प्रभुपद 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 जय प्रभुपद गुरुदेव निताय गौर हरि बोल हरि बोल हरि बोल हरि बोल। हरिनाम संकीर्तन की जय। श्रील प्रभुपाद की जय। निताय गौर प्रेमानंदे हरि हरि बोल। हरे कृष्ण। तुमच्यापैकी काही भक्तांना जर काही मुद्दे सांगायचे असेल तर तुम्ही चिंतन करू शकता मागच्या कक्षेबद्दल. आपण प्रार्थना करूया. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च
श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधाकृष्णपादां सहगण ललिता श्रीविशाखान्वितांश्च नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नाम्ने नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नाम्ने गौरत्विषे नमः हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपेश गोपिकाकांत राधाकांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम् जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण आपणापैकी जे भक्त सांगू इच्छिता कोणाला लक्षात येईल परीक्षित महाराजांच्या जन्माबद्दल सांगितलं होतं, शिकवलं मागच्या वेळेस. आणि परीक्षित महाराज हे किती श्रेष्ठ भक्त आणि महात्मा होते, जे भगवंतातर्फेच रक्षिले गेले होते आईच्या गर्भामध्ये असतानाच. आणि त्यांना जे तक्षकाचं हे येणार होतं, मृत्यू येणार होता, तर तो त्यांनी भगवंतानेच पाठवलेला, म्हणजे भगवंताचाच आशीर्वाद आहे म्हणून तो त्यांनी मान्य केला. आणि त्यांनी 7 दिवस 7 रात्र पयोपन म्हणजे उपवास करून ते शुकदेव गोस्वामींच्या तोंडून त्यांनी ऐकलं आणि शेवटी त्यांनी भगवत धामात प्रवेश केला. ते एक महात्मा होते आणि भगवंताचे महान भक्त होते. हरे कृष्ण. वा वा धन्यवाद माताजी छान ठीक आहे तर आता आपण जे आहोत ह्या 13व्या अध्यायाचा 3-4 श्लोकापासून पुढे चर्चा करूया. आपण बघितलं होतं कशा प्रकारे ह्या अध्यायामध्ये जे आहे मैत्री मुनींकडनं ऐकल्यानंतर विदुरजी जे आता हस्तिनापूरचे निवासीगण जे आहेत ते त्यांना कशा प्रकारे त्यांचं स्वागत करतात त्याच्याबद्दल इथे चर्चा येते. ती चर्चा करून पुढे संवाद वगैरे त्याची चर्चा करूया. इथे जे आहे लोकसंख्या 3-4 तं बन्धुम् आगतं दृष्ट्वा धर्मपुत्रः सहानुजः धृतराष्ट्रो युयुत्सुश्च सूतः शारद्वतः पृथा गान्धारी द्रौपदी ब्रह्मन् सुभद्रा चोत्तरा कृपी अन्यांश्च जामयः पाण्डोर्ज्ञातयः ससुतः स्त्रियः. कोणी भाषांतर वाचणार आहात का? वाचक
हरे कृष्ण. त्यांनी विदुरांना राजवाड्याकडे परत येताना पाहिले आणि तेथील सर्व निवासी युधिष्ठिर महाराज, त्यांचे कनिष्ठ बंधू धृतराष्ट्र, सात्यकी, संजय, कृपाचार्य, कुंती, गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, उत्तरा, कृपी, कौरव स्त्रिया, कुटुंबातील अन्य स्त्रिया तसेच त्यांची मुले असे सर्वजण त्वरेने व मोठ्या आनंदाने त्यांना सामोरे आले. आता असे वाटले की जणू दीर्घ कालावधीनंतर त्यांचे प्राणच परत आले आहेत. हरे कृष्ण. इथे जे आहे श्रीधर स्वामी हे जे वेगवेगळे चारित्र्य किंवा भक्तांची नावं जी आलेली आहेत तर त्यांच्यात काहींबद्दल ज्यांची स्पष्टता नसेल तर सांगतायत सूत हा, तर सूत हे जे आहे कर्णालाही सूतपुत्र म्हटलं जायचं आणि सूत हे सामान्य नाम आहे, असं म्हणजे विशेष नाम नाही. मग इथे हे सूत कोण आहेत तर ते स्पष्ट व्हायसाठी श्रीधर स्वामी सांगतात ते सूत हा अर्थात संजय हा, अर्थात संजय त्यांना संबोधून इथे सूत म्हटलेला आहे. शारद्वतः जे शरद्वान मुनींचे पुत्र आहेत कृपाचार्य, तर त्यांना शारद्वतः कृपा. पृथा कुंतीला म्हटलेला आहे. कृपी कृपाचार्यांची जी बहीण आहे अर्थात जी कृपी द्रोण भार्या, ही द्रोणाचार्यांची पत्नी आहे, त्यांना इथे कृपी संबोधित केलेलं आहे. जामयो ज्ञाती भार्या, आता जेव्हा म्हटलेलं आहे जामयो तर जे काही संबंधित लोक आहेत तर त्या संबंधी लोकांच्या पत्न्यांना, भार्या हा पत्नी, तर नातेवाईकांच्या पत्न्यांना इथे जामयो म्हटलेलं आहे, ज्ञाती भार्या. अन्यांश्च स्त्रिया, अर्थात बाकी अन्य स्त्रिया, प्राणम तन्व इवेति कुतश्चित मूर्छादि दोषतः प्राणे वसन्ने सति तन्वा कराग्र्यादयो निश्चेष्टा भवन्ति पुनस्तस्मिन् आविर्भूते यथोत्तिष्ठन्ति तद्वत्. तर आता इथे उपमा दिलेली आहे की कशा प्रकारे कधी कधी जे आहे शरीर कुतश्चित मूर्छादी दोषता प्राणी अवसते, तर म्हटलेलं आहे की मूर्छा अशा प्रकारे काही दोष असेल तर त्याच्यामुळे शरीर शिथिल होऊन जातं. शरीर जे आहे कधी कधी असं वाटतं की त्याच्यात काही प्राण नाही आहे. वेगवेगळ्या शरीरच्या अंगांचं करांघ्र्यादयो निश्चेष्टा भवन्ति, अर्थात हात, कर, आंगरी, पाय आणि अन्य जे आहे शरीराचे अंग निश्चेष्टा भवन्ति, ते चेष्टा कार्य करू शकत नाही, अर्थात ते निष्क्रिय झालेले आहेत. त्या प्रकारे जे आहे जेव्हा शरीराची अवस्था आहे आणि जेव्हा मूर्छा गेली किंवा ते व्यक्ती पुनस्तस्मिन आविर्भूते, अर्थात त्या व्यक्तीमध्ये पुन्हा प्राण आले, पुन्हा शुद्ध आली, तर काय होतं यथोत्तिष्ठन्ति तद्वत्. तर तो उठल्यावरती, झोपेतून जाग्या झाल्यावरती, मूर्छातून बाहेर आल्यावरती काय होतं ते पूर्ववत कार्यरत व्हायला लागतात किंवा ते अंग जे आहे सामान्य रीतीने पूर्ववत कार्य करतात. त्यामुळे इथे जे आहे म्हटलेलं आहे प्राणम तन्व इवागतम. आपण इथे जे आहे तम विदुरम, तर इथे जे आहे वंशीधर म्हणतायत तम हे संबोधित केलंय विदुर चिन्ह. ठीक आहे. ते सांगतायत भार्यास्तु भातृवर्गस्य जामया स्युः परस्परम इत्यामरश्च. तर ते भ्रातृ अर्थात बंधू वगैरे जे आहे त्यांचे पत्न्या त्यांना इथे केलंय अमरकोशाच्या द्वारे.
पहिले आपण विश्वाच्या कृती ठाकूर काय म्हणतात, श्लोक संख्या 3 ते 6 एकत्र दिलेलं आहे. हे बघितलं आपण. सुचारदत कृपी जामयो ज्ञाती. हा, आता पुढे जे आहे ते हे जामी शब्द काय आहे त्याच्याबद्दल सांगतायत. ते म्हणतायत की जामी शब्दस्पर्ग्यांदिष्ट कोशेषु दृष्टः. तर अर्थात हा जो जामी शब्दाचा इथे प्रयोग केलेला आहे तो शब्दकोशांमध्ये बाकी अन्य शब्दांबरोबर येतो आणि त्याच्यामध्ये काही अन्य तर ते त्याच्यात म्हणतायत की वर्ग्यादी अंतस्तादी च कोशेषु दृष्टा. तर अंतस्थ वगैरे जे वर्ग आहे तेही त्याच्याबरोबर असतात. तर हे व्याकरणाच्या दृष्टिकोनातून इथे दिलेले आहे. आणि पुढे सांगतायत प्राणम मूर्छादी दोषेण गतप्रायम पुनरागतम. याची चर्चा केली आपण. पुढे सांगतायत ज्या प्रकारे मूर्छा आल्यावर गतप्रायम आणि ते पुनरागतम पुन्हा प्राण आल्या समलक्ष तन्वहा करचरणादिकः यथा प्रत्युत्गच्छन्ति धृतस्व स्वचेष्टा भवन्ति. अर्थात प्राण परत आल्यावरती इथे विशेष करून तन्वहा शब्दाला संबोधित म्हणतायत की तन्वहा, तनु हे शरीराला म्हटलं जातं आणि तन्वहा अर्थात शरीराचे वेगवेगळे अंग त्याला संबोधित इथे तन्वहा म्हटलेलं आहे. ज्या प्रकारे शरीराचे प्राण पुन्हा आल्यावरती ते वेगवेगळ्या शरीराच्या अवयवांना पुनर्जागृत करतात. त्याचे जे कार्य आहे ते इथे त्यामुळे म्हणतात की द्रुत स्वचेष्टा भवन्ति. अर्थात ते आपल्या आपल्या कार्यांना करण्यासाठी ते सक्षम होऊन जातात, त्याच्यासाठी तत्पर होतात. उद्गच्छन्ति, तर ते आपले आपले कार्य करायला लागतात. त्याच्यात तात्पर्यामध्ये प्रभुपाद सांगतायत गांधारी ही कोण होती. तर गांधार राजा त्यांची जे आहे महाराज सुबल त्यांची ही पुत्री. त्यांनी लहानपणी जे आहे शिवजींची तपस्या केली होती आणि प्रभुपादजी सांगतायत की बऱ्याचशा मुली ज्या आहेत हिंदू समाजामध्ये त्या शिवजींची आराधना करतात. आणि जेव्हा गांधारींनी असं प्रसन्न केलं शिवजींना तर त्यांना त्यांनी 100 पुत्रांचं वरदान मागितलं. आणि त्यांचं जेव्हा धृतराष्ट्रांशी लग्न झालं, जरी ते जन्माने अंध होते, त्यामुळे जेव्हा गांधारीला हे समाचार भेटला की त्यांचे होणारे पती जे आहेत ते अंधे असतील, तर त्यांनीही आपल्या जे जीवन साथी आहेत त्यांच्या प्रमाणेच, का तर जर डोळ्यांना पट्टी बांधली तर निश्चित रूपाने मला असं वाटणार नाही की मी त्यांच्याहून श्रेष्ठ आहे, तो भाव येणार नाही. आणि पतीची प्रामाणिकपणे त्यांची सेवा करण्याची इच्छा होती, तर त्यांनी स्वतः जे आहे आपल्या डोळ्यांवरती पट्टी बांधून घेतली. आणि त्यांचे जे भाऊ आहेत शकुनी, त्यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांचा धृतराष्ट्रांशी विवाह झाला. त्या काळातली ती खरोखर सर्वाधिक सुंदर स्त्री होती आणि तिच्यामध्ये खूप सारे स्त्रीला जे सुशोभित करणारे गुण आहेत ते गुणही त्यांच्यामध्ये होते. त्यामुळे कौरव जे राज्य आहे किंवा कौरव सभेमध्ये सगळी लोक त्यांच्यावरती प्रेम करायचे. पण जरी एवढं सगळं असलं तरी त्यांची काही समस्या होती की ते जेव्हा कुंतीचा मुलाचा जन्म झाला तर त्यांना त्यांच्याप्रती एक प्रकारे ईर्ष्या वाटली. का तर दोन्ही गर्भवती होत्या, पण
पहिले जे आहे ते कुंतीने मुलाला जन्म दिला आणि अशा प्रकारे त्यांनी रागाच्या भरात आपल्या पोटावरती प्रहार केला आणि त्यामुळे एक जे आहे मांसाचा गोळा आला, ज्याला व्यासदेवांनी सांगितलं आणि त्यांच्या आज्ञेनुसार मग त्याचे 100 भाग करून ते वेगवेगळ्या पुत्रांच्या रूपात विकसित झाले आणि त्यांची जी इच्छा होती की 100 पुत्र जन्मावे ते पण पूर्ण झाली. महाभारतात याच्याबद्दल दिलेले कशा प्रकारे त्यांना अजून एक इच्छा होती की त्यांना मुलगी पाहिजे होती. मग ते त्यांची इच्छा जाणून व्यासदेव त्या प्रकारे एक मुलीलाही एक मुलीसाठीही करतात आणि मुलीचाही जन्म होतो. जेव्हा कुरुक्षेत्र युद्धाचं सगळं चालू होतं त्यावेळेस पांडवांची इच्छा नव्हती युद्ध करण्याची आणि ह्या ज्या गांधारी आहे यांनी आपल्या पतीला धृतराष्ट्रालाही थांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांची इच्छा होती की 2 भागांमध्ये राज्याला विभागून दोघांनी आपल्या आपल्या प्रकारे राज्य चालवावे. जेव्हा कुरुक्षेत्राच्या युद्धामध्ये त्यांचे सगळे मुलं मारली गेले 100च्या 100. अर्थात युयुत्सु जे ते पांडवांच्या बाजूने आले होते त्यामुळे ते नाही मारले गेले, पण जे त्यांचे 100 पुत्र होते युयुत्सु जो आहे तो गांधारीद्वारे नाही तर एक दुसऱ्या शूद्राणीद्वारे झालेला मुलगा होता. दासीपुत्र होता तो. दासीपुत्र. तर त्यामुळे त्यांना खूप शोक झाला होता, दुःख झालं होतं. त्यामुळे ते जेव्हा युधिष्ठिर पांडव भेटायला येत होते तेव्हा त्यांची इच्छा होती की त्यांना शापित करावं आणि तुम्ही तो प्रसंग जाणता कशा प्रकारे ते फक्त डोळ्याची पट्टी नाही काढत पण एक थोडस बाजूने बघतात आणि युधिष्ठिर महाराजांचा जो अंगठा आहे तो काळा होऊन जातो आणि ते भीतीने मागे सरत आणि त्यावेळेस जे व्यासदेव त्यांना समजवतात सांगतात तेव्हा गांधारी जे आहेत ते शांत होतात आणि अन्य प्रसंग तुम्ही जाणता कशा प्रकारे भीमसेनलाही भगवंत वाचवतात. भगवान श्रीकृष्ण जे आहे त्यांनी आपल्या दिव्य वाणीने दिव्य प्रवचनाद्वारे त्यांना सांत्वना द्यायचा प्रयत्न केला आणि त्यांना गांधारीला जे आहे कर्णाचाही जो मृत्यू झाला होता त्याच्यामुळे ते दुःखी होत्या आणि त्यांनी जे आहे कशा प्रकारे कर्णाची जी पत्नी आहे ती पण अगदी दुःखाकुळ झालेली आहे, शोकाकुळ झालेली आहे, त्याच्याबद्दल ते सांगतात. त्यावेळेस जे आहे व्यासदेव त्यांच्या मृत पुत्रांना दाखवतात कशा प्रकारे त्यांची स्वर्गामध्ये प्रगती झाली आहे आणि तेव्हा त्यांना सांत्वना प्राप्त होते. अर्थात याचं खूप विस्तारित रूपाने महाभारतामध्ये वर्णन आहे आणि कशा प्रकारे शेवटी जे आहे या अध्यायाच्या शेवटी आपल्याला समजेल की ते हिमालयाकडे जाताना तिथे जंगलामध्ये जेव्हा त्यांचे पती तपस्या करतात आणि मग त्यांच्या कुटियामध्ये तिथे आग लागते आणि त्याच्यातच मग गांधारी जे ते प्रवेश करतात आणि सती जातात आणि प्रभुपादजी ते सांगतायत मग शेवटी जे महाराज युधिष्ठिर दोघांचं जे आहे अंतिम संस्कार करतात. पुढे प्रभुपादजी कुंती महाराणींबद्दल सांगतायत. याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला माहित आहेत त्यामुळे आपण ते चर्चा नाही करू, तुम्ही वाचू शकता. त्यात तुम्हाला जर वाटलं काही प्रश्न आहेत तर ते विचारू शकता. प्रभुजी हरे कृष्णा, दंडवत प्रणाम. येस प्लीज. प्रभुजी आवाज येते माझा? हा येस प्लीज.
प्रभूजी शकुनी जो होता शकुनी, हम्म. हा, तर शकुनी जो होता ना प्रभू शकुनी, तर याने ऍक्च्युली म्हणजे सूड घेण्यासाठी हा इथं कौरवांमध्ये येऊन सामील झाला ना. म्हणजे गांधारीचं जे लग्न आहे हे धृतराष्ट्रावर केलं, म्हणजे अंध आहे, फसवून केलं या हस्तिनापूरच्या लोकांनी. तर त्यामुळे आणि प्लस त्यांच्या 99 भावांना सुद्धा कैद केलं होतं पांडवा म्हणजे हस्तिनापूरच्या लोकांनी. तर त्यामुळे हा जो शकुनी मामा आहे हा सूड घेण्यासाठी इकडे यांच्याकडे येऊन पूर्ण कौरव संपवले त्याने. तर याबाबत काय सांगता येईल प्रभूजी? तसंच आहे का, म्हणजे महाभारतातलं नाही, वर्णन? आता जसं तुम्ही म्हणताय याच्यात महाभारतात तर असं काही मी तरी वाचलेलं नाहीये की शकुनी जे आहे ते किंवा तुम्ही जे म्हटले की गांधारीला फसून आणण्यात आलं, तर असं कुठे फसून आणल्याचा उल्लेख आहेच नाहीये. तुम्ही कुठे महाभारतात दाखवू शकता का की गांधारीला फसून आणण्यात आलं होतं? नाही नाही, विवाह म्हणजे आंधळा आहे हे सांगितलं नव्हतं, चीटिंग करून लग्न केलंय असं मी 2-3 ठिकाणी वाचलंय पण आणि ऐकलंय पण. नाही नाही, असं थोडी आहे. जे काही राजे आहेत त्यांना माहित आहे की आणि इथे शकुनीचे जे 99 भावंड होते ना, त्या सगळ्यांना कैदमध्ये पण ठेवलं होतं. तुमचा आवाज गेला, काही समस्या नाही. पण मुद्दा हा आहे की केवळ धृतराष्ट्र जे आहेत ते आंधळे आहेत, त्यामुळे त्यांनी सूड घ्यावा ही काही तेवढी योग्य गोष्ट नाहीये. बाकी सूड घ्याय मागचे जे तुम्ही कारण सांगतात ते ऐकले, पण मला अजूनपर्यंत त्याचा संदर्भ जो आहे कुठे अजून भेटला नाहीये. जर तो संदर्भ असेल तर मग मी बोलू शकतो. मग त्याचा संदर्भ असेल काही तर सांगा की ते संदर्भ दिलाय. पुढचे जे पर्व आहेत तिथे कुठे असेल, कमीत कमी जे युद्धाचं वर्णन येतं, युद्ध शेवटपर्यंत 18व्या दिवसाचं जे आहे, नंतर यांचा विलाप वगैरे, तर तिथपर्यंत तर असं काही अजून शकुनीपर्यंत दिलेलं नाही शकुनीबद्दल की असा सूड घ्यायचा वगैरे. तर ते कुठे वर्णन आहे मला बघायला लागेल. आणि येस मी प्रभूजी, महाभारतात आहे. मी मी सर्च करून हे करतो. हा, तुम्ही मला ते एक्झॅक्ट सांगा कुठे आहे. मग मी ते तुम्हाला श्लोकाच्या आधारावर सांगेल की खरोखर सत्य काय आहे. ठीक आहे. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. येस मॅडम. प्रभूजी थोडं बोलू शकते का? हा, बोला बोला. प्रभूजी, भागवतम मध्ये ना असा उल्लेख आहे की शकुनी नाराज असतो की त्याची एवढी जी बहीण आहे ही एवढी सुयोग्य, सर्व गुणांनी संपन्न अशी तरुणी असताना तिचा विवाह एका अंध राजपुत्राशी केला जातो आणि त्याचा तो शोक असतो, त्याचा म्हणजे त्याला दुःख असतं या गोष्टीचा. असा उल्लेख आहे प्रभूजी भागवतम मध्ये. पण असं दुश्मनी वगैरे असं काही नाही प्रभूजी, त्यात असा काही उल्लेख नाही. नाही नाही, ते कुठे उल्लेख आहे म्हणाले तुम्ही भागवतम मध्ये? प्रभूजी मध्ये आहे भागवतमच्या प्रभूजी थोडं. पुढच्या अध्यायांमध्ये आहे प्रभूजी हा उल्लेख. नाही म्हणजे नाही, मला मी जस्ट म्हणजे कुठल्या अध्यायात याच्यात भागवत? प्रभूजी आता ते ठीक, आम्ही ते वाचलेलं तर आहे पण आता तो अध्याय वगैरे एवढं लक्षात नाहीये. पण परत एकदा वाचण्यात आला तर नक्की तुम्हाला शेअर करू प्रभूजी. तो जेव्हा येईल तेव्हा संदर्भ, आता पुढे कंटिन्यू चालू करा आपलं. ठीक आहे. मग आपण जे आहे पुढे बऱ्याचशा भक्तांना जे प्रथा आहेत किंवा कुंती महाराणी त्यांच्याबद्दल तुम्ही ऐकलंय, त्यामुळे ते चर्चा नाही करत आपण. प्रभुपादजींनी विशेष करून इथे जर बघाल शेवटी वर्णन जे केलंय की बाद में, म्हणजे शेवटचा जो त्यांचा काळ आहे त्यावेळेस त्यांनी खरोखर गांधारींबरोबर जातात, तपस्या करतात आणि ते 30 दिवसामध्ये एकदा भोजन करत होते असं दिलेलं आहे. आणि नंतर ते ध्यान करून लीन होऊन जातात आणि याच्यामध्ये प्रवेश करतात दावाग्नीमध्ये. आता हे जे आहे हे महाभारताच्या आधारावरती प्रभुपादजींनी ह्या तात्पर्यामध्ये दिलंय.
पण जर आपण जसं पुढे चर्चा करू तर इथे तसं काही दिलेलं नाही की युधिष्ठिर महाराज त्यांच्या मातेसाठी शोक करतायत वगैरे. का तर इथे वर्णन येतं की फक्त गांधारी, धृतराष्ट्र आणि विदुर जातात असं. आणि महाभारतात ते वर्णन आहे जिथे कुंती महाराणी जातात. पुढे द्रौपदीचं जे वर्णन येते कशा प्रकारे द्रौपदी ज्या आहेत त्या द्रुपद महाराजांद्वारे यज्ञाद्वारे त्यांची उत्पत्ती झाली होती तर त्यांच्या पुत्रीच्या रूपाने. आणि म्हणतात की ते शचीचा एक अंशावतार आहे. याच्यामध्ये कशा प्रकारे त्यांनी प्रार्थना केली होती शिवजींना आणि त्यांना मग 5 पांडव जे आहे ते पती रूपाने भेटतात. त्यांच्या 5 पुत्रांची नावं वगैरे ते सर्व दिलेले आहे. आणि त्यांचं नाव कशा प्रकारे कृष्णा असणार त्याच्याबद्दल म्हटलेलं आहे की त्यांचं नाव कृष्णा होईल अशी आकाशवाणी झाली. त्यामुळे जप करतानाही तुम्ही कृष्ण करता का कृष्णा करतात कोणाला भक्ताला पुकारणं काही समस्या नाही. पण त्याच प्रकारे असं म्हटलं होतं की त्यांनी आकाशवाणीमध्ये की ह्या खूप साऱ्या क्षत्रियांचा वधासाठी जिम्मेदार ठरतील. ते भगवंतांनी कसं त्यांना वाचवलं एक वस्त्र रूपाने प्रकट होऊन त्याचंही वर्णन आहे. आणि जेव्हा अश्वत्थामाने त्यांच्या 5 पुत्रांचा वध केला त्यावेळेस कशा त्या शोकाकुल होत्या. आणि शेवटी ते जे आहे त्यांच्या महाभारतामध्ये ते कसे पडतात जेव्हा स्वर्गारोहणाकडे असतात त्याचे वर्णन दिले. आणि युधिष्ठिर महाराज जे आहे जसजसे एक एक व्यक्ती पडत जातात ते वर्णन करत जातात कोण कशामुळे पडलंय त्याचं. फक्त त्यांच्यावर शेवटी कुत्रा आणि तो नंतर स्पष्ट होतं की ते यमराज. पुढे सुभद्रा मैया ज्या आहेत त्यांचं वर्णन येते. सुभद्रा मैया ज्या आहेत त्या वसुदेवजींच्या पुत्री आहेत. भगवान श्रीकृष्णांची ती बहीण आहे आणि भगवंतांना ती खूप प्रिय होती. याच्याबद्दल ते वर्णन दिलेलं आहे. प्रभुपादजी लिहित आहेत कशा प्रकारे आजही जगन्नाथपुरीमध्ये हे दोन्ही भाऊ आणि त्यांची बहीण यांचं सुप्रसिद्ध मंदिर आहे आणि खूप सारे तीर्थयात्री तिथे दर्शनाला जातात. बाकी अन्य वर्णन मी वाचू शकतो. पुढचा श्लोक. प्रत्युजग्मुः प्रहर्षेण प्राणं तन्व इवागतम् अभिसंगम्य विधिवत् परिष्वङ्गाभिवादने. हरे कृष्ण. वेश परम प्रसन्नतापूर्वक उनके निघ गए. थांबा, मराठीत असते. अत्यंत आनंदाने ते त्यांच्या जवळ गेले. जणू काही त्यांच्या शरीरात प्राणच परत आले होते. सादर अभिवादन करून तसेच आलिंगन देऊन त्यांनी त्यांचे यथोचित स्वागत केले. हरे कृष्ण. विरहेण यद औत्कंठम तेन कातरा विवशः. अर्थात विदुरजींच्या विरहेण यद औत्कंठ्यम अर्थात त्यांच्या प्रती जी उत्कंठा होती विरह होता त्याच्यामुळे अगदी ते तेन कातरा विवश ते विवश झाले होते. आणि त्या भावामध्ये ते आता सगळे जे आहे त्यांच्या प्रती त्यांच्या बाजूला जाऊन बसले. विष्णूचे काय ठीक आहे. याच्याबद्दल काही इथे तात्पर्य बघूया. जर शरीरामध्ये चेतना नसेल तर शरीराचे अंग निष्क्रिय होतात. पण जेव्हा चेतना पुन्हा प्राप्त होते तर
शरीराचे सारे अंग जे सक्रिय होऊन जातात आणि व्यक्ती जीवात्मा हर्षोल्लासित होतो. कौरवांसाठी जे आहे विदुरजी इतके प्रिय होते की त्यांच्या अनुपस्थितीमध्ये अशी तुलना केली जाते की सर्व काही निष्क्रिय झालं होतं आणि सर्वांना त्यांचा खूप वियोग वाटत होता, त्यांची उत्कंठा होती. जसं ते पुन्हा परत आले तर सर्वांसाठी एक तो आनंदोत्सव ठरला. मुमुचुः प्रेम बाष्पोगम विरहोत्कण्ठ्यकातरः राजा तम् अर्हयाच्चक्रे कृतासन् अपरिग्रहम् कृतासन् परिग्रहम्. हरे कृष्ण. हा. दीर्घविरह, चिंता आणि भावनावेग यामुळे त्यांच्या नेत्रांतून अश्रू वाहू लागले. युधिष्ठिरांनी त्यांना आसन देण्याची व्यवस्था केली आणि त्यांचा सन्मान करून त्यांचे स्वागत केले. आता इथे स्वागताबद्दल कशा प्रकारे त्यांचा सन्मान झाला त्याबद्दल स्पष्टता आहे आणि हे चर्चा आता सुरू होते, कशा प्रकारे त्यांचं स्वागत होत आहे, कशा प्रकारे युधिष्ठिर महाराजांनी विदुरांचं संभाषण होतं आणि ते बाकी अन्य त्यांच्या ज्या काही जिज्ञासा आहेत त्या विचारतात. कुठे कुठे त्यांनी तीर्थयात्रांना गेले का, तीर्थयात्रांमध्ये असे मुफ्त प्रसादाची वगैरे सुविधा त्याबद्दलही प्रभुपादजी तात्पर्यात सांगतात. तर ते सर्व इथे खूप सुंदर रीतीने चर्चा त्याच्याबद्दल तम विदुरम, तम हे विदुरजींना संबोधित करून पात्रांनी काही दिलं. ठीक आहे, पुढचा श्लोक बघूयात आपण. तं भुक्तवन्तं विश्रान्तं आसीनं सुखमासने प्रश्रयावनतो राजा प्राह तेषां च शृण्वताम्. हरे कृष्ण. प्रभूजी दंडवत प्रणाम. विदुरांचे भरपूर खाणेपिणे झाल्यानंतर त्यांनी आवश्यक तेवढी विश्रांती घेतली. नंतर ते सुखदायक अशा आसनावर बसले तेव्हा युधिष्ठिरांनी बोलण्यास प्रारंभ केला आणि तेथील उपस्थित सर्वजण ते ऐकू लागले. हरे कृष्ण. 23 भक्त आहेत. एक एक जरी वाचलं, व्हिडिओ ऑन नाही केला तरी एवढा वेळ लागणार नाही. प्रयत्न करू शकतात नाही वाचायचा. पक्षीनो ही पुढच्या श्लोक मध्ये टीका वाचूया. तात्पर्य बघा. प्रभुपादजी तात्पर्य सांगतायत कशा प्रकारे युधिष्ठिर महाराज जे आहे हे आपल्या परिवारच्या सदस्यांचंही स्वागत करण्यामध्ये निपुण होते. सर्व परिवारच्या सदस्यांनी जे आहे विदुरजींची कोणी आलिंगनाद्वारे, कोणी त्यांना सन्मान करून, त्यांच्या प्रणाम करून अशा प्रकारे सर्वांनी सत्कार केला. त्याच्यानंतर त्यांच्या स्नानासाठी, भोजनासाठी त्याची व्यवस्था केली गेली होती. त्यांना पुरेसा वेळ देण्यात आला जेणेकरून ते विश्राम करू शकतील आणि विश्राम झाल्यावरती त्यांना बसायसाठी अगदी सुखदायक आसन वगैरे सर्व व्यवस्था केली होती. आणि त्यावेळेस युधिष्ठिर महाराजांनी जे आहे परिवाराच्या आणि अन्य विषयांबद्दल चर्चा सुरू केली. त्यामुळे प्रभुपादजी सांगतायत की आपले प्रिय मित्र असो किंवा शत्रू असो त्यांच्याही स्वागतासाठी हाच एक उचित प्रकार आहे, उचित विधी आहे, तरीका आहे, ज्या प्रकारे
त्यांचं स्वागत केलं गेलं पाहिजे. भारतीय नीतिशास्त्रानुसार जर घरात शत्रू जरी आला असेल तर त्याला अशा प्रकारे स्वागत केलं पाहिजे की त्याला कुठल्या प्रकारे भीती नको वाटायला. का तर शत्रू जो आहे त्याला शत्रूप्रती भय असतं. पण जर शत्रू घरात आला असेल तर अशा प्रकारचं भय राहिलं नाही पाहिजे. त्याचा अर्थ काय की घरी येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीसारखाच सन्मान झाला पाहिजे. तर मग विदुरजींसारख्या व्यक्तींबद्दल काय सांगायचं, जे परिवारच्या सर्व सदस्यांबद्दल त्यांचे हितचिंतक होते, त्यांच्या शुभ चिंतनारे होते. अशा प्रकारे जे आहे युधिष्ठिर महाराज आणि परिवारचे जे सर्व सदस्य आहे त्यांच्या उपस्थितीत विदुरजी ह्या सर्वांशी बोलतात. श्लोक संख्या 8. युधिष्ठिरुवाच अपि स्मरत नो युष्मत् पक्षच्छाया समेधितान् विपद्गणात् विषाज्ञादे मोचिता यत् समातृकः. हरे कृष्ण प्रभूजी. युधिष्ठिर महाराज म्हणाले, काका, आमची माता आणि आम्ही अशा सर्वांचे विविध प्रकारच्या संकटातून तुम्ही कसे रक्षण केले ते तुमच्या स्मरणात आहे काय? एखाद्या पक्षाच्या पंखासारखे तुम्ही प्रेमाने विष अग्नी इत्यादी पासून आमचे रक्षण केले आहे. हरे कृष्ण. पक्षिणो ह्य अपत्यानी. ज्या प्रकारे पक्षाचे अपत्य असतात, मुलं असतात, असं बघण्यात येतं की पक्षी आपल्या अतिस्नेहेन पक्षछाया वर्धयन्ति. त्यांना पोषण केलं जातं, त्यांना वेगवेगळ्या समस्यांपासून रक्षण केलं जातं आणि अशा छायेमध्ये, त्यांच्या संरक्षणामध्ये त्यांची वाढ होते. यथा, ज्या प्रकारे अतिस्नेहेन म्हटलंय त्याच प्रकारे तद्वत युष्मत् पक्षपात छाया. आता इथे जेव्हा पक्षछाया म्हटलेलं आहे, किती सुंदर उदाहरण दिलेलं आहे. त्याच प्रकारे सांगतायत की तद्वत युष्मत् पक्षपात छाया, अर्थात त्या प्रकारे तुम्ही जे पक्षपात केला, कुठला पक्षपात केला विदुरजींनी? एवढे मोठे धर्मराज आहेत, एवढे मोठे साधू आहेत, महान भक्त आहेत, काय पक्षपात केला त्यांनी? तर त्यांनी जे आहे पांडवांना, जरी दुर्योधन आणि अन्यांना त्यांना मारायची इच्छा होती तरी यांनी संरक्षण प्रदान केलं. समेधितान वरितानो अस्मान किम स्मरत. म्हणताय की किम स्मरत, तुम्हाला ते लक्षात आहे का? अशा प्रकारे तुमच्या पक्षपातामुळे, त्या छायेमुळे, त्या तुमच्या पोषणामुळे जे आहे आमचं वर्धन झालं. नह अस्मान, आमचं वर्धन कसं झालं तुम्हाला स्मरण आहे का? विपद्गणात् यस्मात् मोचिताः स्मः. कारण बऱ्याचशा विपदांमध्ये, समस्यांच्या वेळेस तुम्ही आमचं रक्षण केलेलं आहे. मोचिताः, त्या समस्यातून तुम्ही आम्हाला मुक्त केलंय, वाचवलंय. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूरनी तेच उदाहरण दिले. पुढे जाऊयात आपण. ते तात्पर्यात रूपाचे सांगतात. अगदी कमी वयातच पांडू महाराजांचा मृत्यू झाल्यामुळे ही लहान बालक आणि जे विधवा कुंती महाराणी, अशा प्रकारे त्यांना परिवारातल्या मोठ्या व्यक्तींनी, विशेष करून भीष्मदेव, विदुरजी यांच्याद्वारे त्यांना नेहमी संरक्षण प्राप्त झालं. आणि पांडवांची जी राजनैतिक स्थिती, अर्थात त्यांची जी राजकारणामध्ये कमकुवतता होती, कमकुवतता म्हणजे कारण वडील नाहीये आणि
ज्यांनी वडिलांसारखं वागलं पाहिजे धृतराष्ट्र, ते त्यांच्या मुलाला आसक्त असल्या कारणाने तेही पांडवांना मारण्याच्या याच्यामध्ये त्याची संमती देत असत. त्यामुळे त्यांना जे खरोखर संरक्षण होतं त्यांच्या अशा कमकुवत स्थितीमध्ये, ते विदुरजींच्या पक्षपातामुळे त्यांना ते संरक्षण प्राप्त झालं. त्यामुळे प्रभुपादजी पुढे सांगतायत की जरी धृतराष्ट्र जे आहेत तेही समान रूपाने सक्रिय असले तरी ते त्या दलामधले एक होते जे पांडूंच्या वंशजांना नाश करण्यासाठी तत्पर होते. आणि त्यामुळे धृतराष्ट्रांना पांडवांच्या जागी आपल्या मुलांना राजगादी द्यायची होती. विदुरजी जे ते अगदी हुशार होते हे जाणण्यामध्ये की कशा प्रकारे धृतराष्ट्र आणि त्यांचा जो गट आहे काय काय षडयंत्र करतायत. जरी ते धृतराष्ट्रांचे आज्ञाकारी सेवक असले तरी ते त्यांना अशा चुकीच्या महत्वाकांक्षांना प्रेरित करत नव्हते आणि ते त्यांना आवडायचं नाही. आणि त्यामुळे ते पांडवांप्रती कुंती महाराजांच्या संरक्षणासाठी अत्यधिक ते सावधान होते. त्यांना जरी दोन्ही प्रिय असले तरी पांडवांप्रती ते पक्षपाती होते. तुम्ही तो प्रसंग जाणतच असाल की कशा प्रकारे लाक्षागृहाच्या इथे पाठवण्यासाठी अगदी खूप चांगल्या रीतीने पांडवांना समजवण्यात आलं धृतराष्ट्राद्वारे वगैरे की तुमच्यासाठी ते खूप चांगली जागा आहे आणि तुम्ही तिथे आपलं राज्य वगैरे सर्व करू शकता. काय जे काय खूप खूप काही काही बोलण्यात आलं. पण ते इंद्रप्रस्थाच्या वेळेस ते होतं, सॉरी, ते इथे लाक्षागृहाच्या वेळेस त्यांना सांगण्यात आलं होतं की तुम्ही तिथे जा राहण्यासाठी म्हणून. आणि जेव्हा तशा प्रकारे सांगण्यात आलं तिथे गेल्यावरती याची चाहुली लागली होती त्यांना कुठल्या प्रकारचं हे घर बांधण्यात आलेलं आहे वगैरे. आणि जेव्हा परिस्थिती आली त्यांना जेव्हा समजलं की अशा प्रकारे हे लोक आपणाला मारण्यासाठी ही सर्व सुविधा केली आहे, तर त्यांनी विदुरजींच्या मार्गदर्शनामध्ये पहिलेच भुयारी मार्गाची सुविधा करून ठेवली होती. आणि ते लोक यांना जाळून मारायच्या पहिलेच यांनी तिथे भुयार सर्व तयार झाल्यावरती हे भीम जे आहे हे सर्वांना घेऊन जातात. एकटे जे आहे ते कुंती महाराणी आणि बाकी अन्य जे 4 पांडव आहेत त्यांना ते उचलून घेऊन जातात. एवढे भीम शक्तिशाली होते. आणि जेव्हा अशा प्रकारे हा प्रसंग होतो की ते सुटतात त्याच दिवशी तिथे एक भिल स्त्री तिच्या 5 मुलांसोबत आलेली असते आणि ते तिथे थांबलेले असतात. आणि जेव्हा हा आग लागली जाते तर त्यावेळेस ते 5 मुलं आणि ती स्त्री मारली जाते. आणि त्यामुळे ह्या लोकांना वाटतं की निश्चित रूपाने पांडव आणि जे आहे कुंती महाराणी यांचा मृत्यू झालेला आहे. त्याच्यामुळे त्यांना ते अजून निश्चित होतं की हे लोक मारली गेली. पुढे प्रभुपादजी सांगतायत, कुरुक्षेत्र युद्धाच्या पहिले धृतराष्ट्रांना अगदी शांतीपूर्ण रीतीने आपले जे पुतणे आहेत
त्यांना मारायचं होतं. आणि त्यामुळे हे सर्व जे लाक्षागृह किंवा वारणावत मध्ये त्यांनी व्यवस्था केली होती. आणि जे विदुरजी आहे त्यांनी ती जी सांकेतिक भाषा आहे, जी आदिवासी लोक जाणतात, त्या भाषेमध्ये युधिष्ठिर महाराजांना सांगितलं. आणि तो संकेत काय होता, की अशा प्रकारचं अस्त्र की जे ना कुठल्या धातूने बनलेले आहे किंवा ते अगदी सक्षम आहे की ज्याच्याद्वारे शत्रूचा वध होतो. जो हे जाणतो तो कधी मारला जात नाही. अर्थात अशी सांकेतिक भाषा होती ज्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं. अर्थात हे जेव्हा सांगितलं तर ते युधिष्ठिर महाराजांना समजलं, पण कुंती महाराणी जे आहे त्यांना ते समजलं नाही की काय संदेश होता. आणि त्यामुळे नंतर कुंती महाराणी जे आहेत त्यांना विचारतात की, तर युधिष्ठिर महाराज त्यांना स्पष्टपणे सांगतात की विदुरजींनी आपल्याला पहिलेच सांगितलंय की इथे हे जे लाक्षागृह बनवलं गेलं आहे इथे आपल्यासाठी मारण्याचा हा प्रयत्न आहे. पुढे जे विदुरजी आपला परिवेश बदलून येतात आणि ते सांगतात की शुक्ल पक्ष चतुर्दशीला जे आहे हे जे लोक आहेत ते आग लावणार आहे. आणि मग नंतर ते कसं आहे त्या भुयारी मार्गाने हे निघून जातात. आणि अशा प्रकारे जे धृतराष्ट्र आणि अन्य जे लोक आहेत ते जरी खूप प्रसन्न असले तरी त्यांनी एक नाटक केलं दाखवायचं की आम्ही खूप शोकाकुल आहोत म्हणून. त्यावेळी जे आहे विदुरजी त्यांनी काही दुःख दाखवलं नाही किंवा शोक दाखवला नाही, का तर त्यांना माहित होतं की पांडव जे आहेत ते निश्चित रूपाने जिवंत आहेत. आणि पुढे जेव्हा याच्याबद्दल जे आहे तुम्ही जे मागचा जो विभाग चर्चा केली कुंती महाराणींच्या प्रार्थना, विषाद महाग्नी वगैरे, तिथे हे सर्व प्रसंगांची चर्चा आलेली आहे की कशा प्रकारे खूप साऱ्या प्रसंगांमध्ये त्यांना विदुरजींनी मदत केली. त्याचं उदाहरण म्हणून हे पक्ष्यांचे उदाहरण दिलेले आहे. कशा प्रकारे पक्षी जे आहे ते आपल्या पिल्लांची किंवा अंड्याचं रक्षण करतात, त्या प्रकारे विदुरजींनी रक्षण केलं. श्लोक संख्या 9. कयारुत्यावर्तितं वश्चरद्भिः क्षितिमण्डलं तीर्थानि क्षेत्रमुख्यानि सेवितानि इह भूतले. हरे कृष्णा. या भूतलावर प्रवास करीत असता तुम्ही आपला चरितार्थ कसा चालविला? कोणकोणत्या पवित्र तीर्थस्थानी आणि क्षेत्री तुम्ही सेवा केली? हरे कृष्ण. वो युष्माभिः कयारुत्या वर्तितं देहवृत्तीः कृता. देहवृत्तीः अर्थात शरीर कसं चालवलं, अर्थात कुठे तुम्हाला ज्या सुविधा पाहिजेत त्या प्राप्त झाल्या वगैरे. सामान्यतः कयावृत्त्या म्हटलं की कुठल्या प्रकाराने, जसं श्रीमद भागवतम मध्ये पुढे वर्णन येतं की ब्राह्मण जे आहेत ते वेगवेगळ्या वृत्तीनुसार वेगवेगळ्या प्रकारे ते आपलं जीवन निर्वाह करतात. तरी ते यांना युधिष्ठिर महाराज विचारण्यासाठी इच्छुक आहेत जाणण्यासाठी की तुम्ही कशा प्रकारे आपला निर्वाह केला. कानीच तीर्थादीनी सेवितानी इति. आणि ते विचारताय की कुठले कुठले तीर्थ आहेत जिथे तुम्ही जाऊन तीर्थांची सेवा केली.
आता तिथे गेले, स्नान केलं, साधुसंग केला वगैरे. आता हे स्वतः महान साधू आहे, पण तरी इथे सांगतायत की असे कुठल्या कुठल्या तीर्थस्थळांना तुम्ही भेट दिली, हे विचारतायत. आणि हे विचारल्यावरती मग पुढे युधिष्ठिर महाराज सांगतील कशा प्रकारे तुमच्या केवळ उपस्थितीनेच ती तीर्थ जी आहे ते पवित्र होतात. श्लोक संख्या वरती काय अजून टीका आहेत का बघूया. क्षिति मंडलम चरद्भिः कया वृत्त्यावर्तितम् इह होते. कानि तीर्थानि भगवत क्षेत्र मुख्यानि च भवद्भिः सेवितानि. वीर राघव आचार्य सांगतायत की तुम्ही पृथ्वी तळावरती जे आहे कुठल्या वृत्तीने राहिले आणि कुठल्या कुठल्या भगवत क्षेत्र मुख्यानी, भगवंतांचे जे महान तीर्थस्थळ आहे ते कुठे कुठे तुम्ही तीर्थाटन केलं. तात्पर्यात कृपाची सांगतायत की विदुरजी जे घरचे राजकारणाचे जे षडयंत्र चालू होते त्याच्यापासून स्वतःला वेगळं करण्यासाठी इच्छुक होते, त्यामुळे ते राजमहालाच्या बाहेर जातात. पूर्वी सांगितलंय की दुर्योधन जे आहे त्यांना एक शूद्राणीचे पुत्र ह्या प्रकारे संबोधित करतात आणि त्यांचा अपमान करतात. जरी हे सत्य असलं की त्यांची जी दादी म्हणू शकतो आपण किंवा आजी 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 आजी, तर त्या प्रकारे ते जे आहे वास्तविक शूद्र होत्या, शूद्राणी होत्या. आपण त्याच्याबद्दल मागे चर्चा केली कशा प्रकारे अंबिका जे आहेत त्या त्यांच्या सेविकेला पाठवतात. तर जरी ते सत्य असलं तरी अशा प्रकारे भर सभेमध्ये बोलणं ते योग्य नाही. जरी एक नातू आणि आजोबांमध्ये चर्चा असली, नातू गमतीत काय बोलू शकतो, पण अपमानित करण्यासाठी असं बोलणं भर सभेमध्ये ते योग्य नव्हतं. आणि त्यामुळे जे आहे विदुरजींना खरोखर खूप वाईट वाटलं. त्यामुळे तो एक प्रकारचा मोठा अपमान होता. त्यामुळे विदुरजींनी निश्चित केलं की आपण जे आहे हे वडिलोपार्जित जे राजकारभार आहे याचा त्याग करावा. आणि त्यांनी मग विरक्त जीवनाची तयारी केली. रूपाजी सांगतात कशा प्रकारे ही वानप्रस्थ आश्रम ही विरक्त जीवनाची सुरुवात आहे. व्यक्ती वानप्रस्थ आश्रम मध्ये पूर्ण पृथ्वीवरती तो भ्रमण करतो, वेगवेगळ्या तीर्थस्थळांचं दर्शन करतो. भारतामध्ये वृंदावन, हरिद्वार, जगन्नाथपुरी, प्रयाग अशी खूप सारे तीर्थस्थळ आहेत जिथे खूप महान भक्त आहेत आणि जे आध्यात्मिक प्रगतीसाठी इच्छुक असतात त्यांच्यासाठी तिथे मोफत मध्ये अगदी प्रसादाची, अन्नाची सुविधा केलेली जाते. तर महाराज युधिष्ठिरांना हे उत्सुक होते जाणण्यासाठी की विदुरजींनी आपला जीवननिर्वाह कसा केला. श्लोक संख्या 10. भवद्विदा भागवता तीर्थभूतः स्वयं विभो
तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि स्वान्तस्तेन गदाभृता. हरे हरे कृष्णा. कृष्णा. हे विभो, आपणांसारखे भगवत भक्त म्हणजे मूर्तिमंत तीर्थक्षेत्रेच होत. कारण आपल्या अंतःकरणामध्ये आपण निरंतर परमेश्वरास वागवता. त्यामुळे आपण सर्वच स्थानांना तीर्थक्षेत्रांची योग्यता आणता. भवाता च तीर्थाटनम न स्वार्थ. अर्थात तुमचं जे तीर्थाटन करण्यामध्ये काही स्वार्थ नाहीये. किंतु तीर्थानुग्रहार्थम इत्याह भवद्विधा इति. पण तुम्ही कशासाठी चालले? तीर्थानुग्रहार्थम, अर्थात तीर्थावरती अनुग्रह करण्यासाठी. म्हणजे काय की जे तीर्थस्थळ आहेत जिथे एवढे अन्य लोक जाऊन आपले पाप डुबवतात, तर त्या अशा तीर्थांवरतीही अनुग्रह करण्यासाठी तुम्ही जाताय. म्हणून हा श्लोक आहे भगवद्गीता. मलिन जनसंपर्केन मलिनानी तीर्थानी संतः. मलिन लोकांच्या संपर्कामुळे हे तीर्थस्थळ जे आहे ते मलिन होऊन जातात. पण पुन्हा स्वयंतीर्थी कुर्वन्ति. संत जे आहेत अशा ठिकाणी जाऊन ते काय करतात? पुन्हा स्वयंतीर्थी कुर्वन्ति. अर्थात साधू संतांच्या मुळे हे पुन्हा जे आहे पवित्र बनतात, तीर्थ बनतात. स्वांतम मनस्तत्रस्तेन स्वस्यांतः स्थितेन इति वा. असं कसं काय शक्य आहे? का तर अशा साधू संतांच्या स्व अंतम मनः तत्रस्थ येन. येन अर्थात कोण? भगवंत जे आहे हे अशा साधू संतांच्या हृदयामध्ये, मनामध्ये निवास करतात. स्वस्य अंतःस्थितेन इति वा. आणि त्यामुळे भगवंतांच्या अशा संपर्कामुळे ही तीर्थस्थळ जी आहे ही पुन्हा पवित्र होतात. कृतकृत्यानां भवतां भवतांच तीर्थाटनम तीर्थानाम एव भाग्येन इत्या भवद्विधा इति. आता इथे विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सांगताय की तुम्ही तीर्थस्थळाला जाता, हे तर बघितलं तर तीर्थाचंच भाग्य आहे. अर्थात त्या तीर्थस्थळांना गेल्यावर सामान्यतः सामान्य लोक जेव्हा जातात हे स्वतःचा भाग्योदय करण्यासाठी तीर्थाटनाला जातात. पण विदुरजी जे आहे जेव्हा तीर्थाटन करताय तर हे त्या तीर्थस्थळांचं भाग्य आहे. अर्थात तीर्थस्थळांना तीर्थानाम एव भाग्येन, अर्थात त्यांचा भाग्योदय झालाय की अशा महान भक्तांनी त्या तीर्थाला तीर्थाटन केलं किंवा तिथे भेट दिली. त्यामुळे हा श्लोक आहे. तीर्थी कुर्वन्ति महातीर्थी कुर्वन्ति पावनम पावनानाम इति वद. अर्थात असं म्हणताय की ह्या साधू संतांच्या किंवा अशा महान भक्तांच्या आगमनामुळे ते जे तीर्थस्थळ आहे ते खूप अत्याधिक शुद्धामध्ये शुद्ध होतं. त्यामुळे काय म्हणतायत की महातीर्थी कुर्वन्ति. पहिले ते होतं तीर्थी कुर्वन्ति, आता ते झालं महातीर्थी कुर्वन्ति. अर्थात त्याला पावनम पावनानाम, जे काही पवित्र आहे त्या पवित्रामध्येही ते अत्याधिक पवित्र झालेलं आहे अशा शुद्ध भक्ताच्या आगमनामुळे. रूपाजी ते तात्पर्य सांगताय. भगवंत आपल्या अनेक शक्तींमुळे सर्वव्यापी आहे. ज्या प्रकारे जो प्रकाश आहे तो सर्वत्र पसरलेला असतो. जे भगवंतांचे अनन्य भक्त आहेत
तेच भगवंतांच्या सर्व व्यापकतेचा अनुभव आणि त्याचं प्राकट्य जे आहे त्याचा अनुभव करू शकतात. ज्या प्रकारे एखादा जो बल्ब आहे त्याच्यामध्ये विद्युत जे आहे ते प्रकट होतं. अर्थात तुम्ही फक्त बघितलं एखाद्या वायरला स्पर्श करून तर तुम्हाला तो जर चालू असेल धक्का लागेल, पण तुम्हाला ते दिसणार नाही. पण तेच त्याच्यात विद्युत आहे का, जसं त्याचा बटन दाबलं की काय होतं की तिथे आपल्याला प्रकाश दिसतो. तर अर्थात ते बल्बद्वारे आपल्याला प्रकाश प्रकट होतो. त्याच प्रकारे विदुरजींसारखे जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, त्यांच्यामुळे आपल्याला भगवंतांच्या उपस्थितीचा अनुभव येतो. असे शुद्ध भक्त जे आहेत, सर्व शक्तींमध्ये भगवंतांचं दर्शन करतात आणि भगवंतांना प्रत्येक वस्तूमध्ये पाहतात. याच्यासाठी आपण बघतो कशा प्रकारे प्रभुपादजी नेहमी सतर्क असायचे. जर कुठे पाणी वाया जात असेल, कुठे अनायासे जिथे गरज नाही अशा ठिकाणी जे आहे विद्युत चालू आहे किंवा बल्ब चालू ठेवलाय, तर व्यक्तिशः प्रभुपादजी स्पष्ट करायचे, सांगायचे की सर्व जे आहे ही भगवंतांची शक्ती आहे. आपण ती भगवंतांच्या सेवेमध्ये वापरू शकतो, पण त्याचा गैरवापर नाही केला पाहिजे. अर्थात त्याचा सुयोग्य वापर केला पाहिजे. त्याला व्यर्थ जायला नको. पृथ्वीवरती जेवढेही पवित्र स्थान आहेत, असे ही स्थानं भक्तांच्या उपस्थितीमुळे ते ज्या लोकांची दूषित चेतना आहे, अशा लोकांच्या चेतनेला शुद्ध बनण्यासाठी ही स्थानं अत्यंत उपयुक्त आहेत. अर्थात ते अशा तीर्थस्थळाला जातील तसे दूषित विचारांचे, दूषित चेतनेचे जे लोक आहेत ते शुद्ध बनू शकतात. तर प्रभुपादजी सांगतात की जर कोणी अशा पवित्र स्थळांना तीर्थाटन करेल, तिथे भेट देईल आणि तिथे राहणाऱ्या शुद्ध भक्तांना शोधून त्यांच्याकडून शिक्षा ग्रहण करेल, त्या शिक्षेचं, त्या आध्यात्मिक मार्गदर्शनाचं जेव्हा ते आपल्या व्यावहारिक जीवनात आणतील आणि हळूहळू आपली तयारी करतील, अर्थात मुक्तिपथावरती किंवा भगवत धामात जाण्यासाठी, तर ते सर्वात उचित गोष्ट आहे अशा लोकांसाठी. तर तीर्थस्थळांना जाणं म्हणजे काय, की तिथल्या गंगा यमुनेमध्ये डुबकी लावायची किंवा तिथल्या मंदिरांचं दर्शन घ्यायचं. प्रभू सांगतात नाही, तिथे विदुरजींसारख्या किंवा विदुरजींचे जे प्रतिनिधी आहेत अशा भक्तांना शोधायचं, ज्यांच्या जीवनात भगवत सेवेव्यतिरिक्त कुठलीही अपेक्षा नाहीये, आकांक्षा नाहीये. का तर अशा भक्तांसोबत भगवंत सदैव निवास करतात. साधूनाम हृदयेश, जे आहे भगवंतांच्या हृदयात साधू निवास करतात आणि साधूंच्या हृदयामध्ये भगवंत सदैव निवास करतात. हे अंबरीश महाराजांच्या विभागाची चर्चा. त्यामुळे जर भगवंतांची जी वास्तविक सेवा आहे, कशा प्रकारे नवविधा भक्ती आहे आणि त्यात विशेष करून श्रवण कीर्तन याच्यामध्ये असे भक्त नियमित लागलेले असतात. जे शुद्ध भक्त आहेत ते अधिकृत व्यक्तींकडून श्रवण करतात, कीर्तन करतात आणि भगवंतांच्या महिमेचं लेखन करतात. व्यासदेव जे आहेत
त्यांनी नारद मुनींकडनं श्रवण केलं आणि त्यांनी त्याच्यानंतर जे लिहून कीर्तन केलं. शुकदेव गोस्वामींनी आपल्या पिताकडून ही शिक्षा प्राप्त केली आणि शिकवण प्राप्त केली मराठीमध्ये. तर आणि परीक्षित महाराज जे आहे त्यांच्या समोर त्यांनी त्याचं वर्णन केलं. हे श्रवण कीर्तन हा विधी जो आहे परंपरागत, हाच वास्तविक श्रीमद भागवतमचा विधी आहे. आणि अशा प्रकारे भगवत भक्त जे आहेत, आपल्या दिव्य कार्यांद्वारे कुठल्याही स्थळाला ते तीर्थस्थळामध्ये परिवर्तित करू शकतात. आणि अशा भक्तांमुळेच ही तीर्थस्थळ बनून राहतात. या भक्तांमध्ये कुठल्याही स्थानाला पवित्र बनवायची क्षमता असते. तर अशा पवित्र स्थानांबद्दल काय सांगायचं? अनेक जे तीर्थस्थळ आहे, जिथे तीर्थांमध्ये काही स्वार्थी व्यक्ती जे आहेत, ज्यांचे संदेहपूर्ण कार्य ज्याच्यामुळे अशी स्थळ अपवित्र होत आहेत. आणि ही लोक जे आहे अशा तीर्थस्थळांच्या पावित्र्यताचा विचार न करता ते आपला व्यवसाय चालवण्यासाठी तिथे उद्यत असतात किंवा प्रेरित असतात. अर्थात रूपाजी सांगतात कशा प्रकारे या शुद्ध भक्तांमुळे वास्तविक रूपाने ही जी स्थळ आहेत त्यांचं महात्म्य पावित्र्य राहतं. नाहीतर बघितलं तर जे व्यावसायिक धंदेवाईक लोक आहेत ते कुठल्याही माध्यमाद्वारे त्यांचं लक्ष स्पष्ट आहे की आम्हाला पैसा कमवायचा वगैरे, आणि ते अशा तीर्थस्थळांचाही त्यांच्या चुकीच्या त्यांचे जे हेतू आहेत त्याच्या पूर्तीसाठी वापर करतात. श्लोक संख्या अपीनः सुहृदस्तात बांधवः कृष्णदेवतः दृष्टः श्रुता वा यदवः स्वपुर्यां सुखमासते. हरे कृष्ण प्रभूजी, आधीच्या श्लोकाबद्दल जरा एक विचारायचं होतं. विचारू हा का? विचार. प्रभूजी, जे गदा वृतामुळे ते भगवंतांना संबोधन केलंय, हे त्यांच्या कुठल्या लीलेशी संबंधित आहे का प्रभूजी? नाही, त्यांचे बंधू जे आहेत ना गदा, म्हणून संबोधित केलेलं आहे. भीमसेनला का? हा प्रभूजी. हं? बलरामजी. हा नाही सॉरी. गदा नावाचे त्यांचे जे बंधू आहेत, अच्छा गदा गदा इथे गदा म्हणून स्पष्ट दिलंय. काय समस्या आहे? अर्थामध्ये भगवंत दिलाय प्रभूजी. हा मग गदा भृता, भृता म्हणजे भाऊ. कोणाचे? गदाचे भाऊ आहेत ते. भ्रातावरून भृता आले, गदा भृता म्हणजे गदाचे भाऊ. काय समस्या काय आहे तुम्हाला? भगवंतच आहेत ना ते. प्रभूजी, आम्हाला म्हणजे मला तरी गदा नावाचे त्यांचे भाऊ होते हेच माहिती नाहीये. म्हणजे पहिल्यांदा मी ऐकते गदा. ठीक आहे, तुम्हाला मी संदर्भ शोधून सांगतो. तुम्हाला संदर्भ पाहिजे, थांबा एक मिनिट. हे बघ. तर हे जे आहे ना पुढच्या अध्यायामध्ये याची चर्चा येईल. 14व्या अध्यायामध्ये, जिथे 1:14-28 तिथे तुम्हाला वर्णन येईल, जिथे दिलेलं आहे की कश्चित राजा
आहुको जीवत्य सत्पुत्रोस्य चानुजः रुदिकः स सुतो क्रूरो जयंत गदसारणः. तर हे जे गद किंवा गदा म्हटलेले आहे ते त्यांचे बंधू आहेत. धन्यवाद वर्णन प्रभूजी. अजून अन्य ठिकाणी असेल वर्णन. प्रभूजी कोणाचे बंधू म्हणताय तुम्ही प्रभूजी? श्रीकृष्णांचे बंधू. म्हणजे विदुरजींना संबोधन करतायत. हैं? तुम्ही कुठे आहात? सगळ्यांची चर्चा कुठे कुठे चालली समजत नाही. नाही नाही, गदावृत म्हणजे भगवंतांचे बंधू म्हणजे कोण आहेत एक्झॅक्टली? अहो, नाव गदा नाव आहे त्यांचं. त्यांचं नाव गदा आहे म्हणून इथे त्यांना गदावृता म्हटलेलं आहे. विदुरजींच्या इथे त्यांच्या हृदयामध्ये गदावृत आहेत अर्थात भगवंत आहेत. हृदयात वास करणारे भगवंत असं त्याचा अर्थ होतो. आता त्या माताजी कोण आहेत प्रश्न विचारणाऱ्या? हा प्रभूजी. हा हा, प्रभूजी. तुम्ही जे विचारलं आता लिहून घ्या. 3:1:35 श्रीमद भागवतम हो मध्ये इथेही येतं. अपिस्वेत अन्ये च निजात्मदैवम् अनन्यरुत्या समनुव्रताये रुदिक सत्यात्मज चारुदेष्ण गदादयः स्वस्ति चरन्ति सौम्य. इथे दिलेलं आहे स्पष्ट गदादयः. गदा आणि अन्य जे आहेत तर हे भगवंतांचे जे भाऊ आहेत त्याचं गदा इथे वर्णन करण्यात आलंय. धन्यवाद प्रभूजी. धन्यवाद. पुढच्या श्लोकचा अनुवाद वाचू का प्रभूजी? एक मिनिट. प्रभूजी इथे 1:14-28 मध्ये भगवान बलराम असा उल्लेख आहे त्यांचा भाऊ म्हणून. अहो तेही भाऊ आहेत आणि दुसरे भावांचं वर्णन आहे. तुम्हाला मी गद जे दिलेले त्याचं उदाहरण सांगितलंय. तुम्ही तिथे बलरामजी आहेत तेही भाऊ आहेत दुसरेही भाऊ आहेत. हा आता ठीक आहे. एक वर्णन जे आहे गदा भृता म्हणून हे पण येत आहे की ते गदा धारण करणार आहेत म्हणून. समजलं का? एक हेही वर्णन आहे आणि एक भाऊ म्हणूनही आहे. तर इथे दोन्ही आहेत. हो प्रभूजी. धन्यवाद. बहुधा दशम स्कंदमध्ये असावं त्यांच्या भावाचं जे. हा आता ह्या माताजी कोण आहेत ते ऐका. हा जो श्लोक आहे श्लोक संख्या स्कंद 9 24वा अध्याय 46वा श्लोक. बलं गदं सारणं च दुर्मदं विपुलं ध्रुवं वसुदेवस्तु रोहिण्यां कृतादिन उदपादयत. तर वसुदेव जे आहेत त्यांना रोहिणीद्वारे जे पुत्र प्राप्त झाले त्यांची नावं बल, गद, शरण, दुर्मद, विपुल, ध्रुव, कृत आणि अन्य. ते बल कोण आहे? बलराम. बलरामजी. हा मग ते बलरामजी नंतर गद जे आहेत ते त्यांचं नाव आहे. समजलं का? प्रभूजी पण आय एम सॉरी, थोडं क्षमा मागतो तुमची.
पण या ठिकाणी जो आहे ना प्रभूजी, गधभृता म्हणजे भगवंतांचे बंधू कशाला अंतःकरणामध्ये असतील, साक्षात भगवंतच असतील ना. अहो इथे बंधूंचं नाही सांगत आहे मी, दोन्ही अर्थ सांगितले. एक तर ते गदा धारण करणारे म्हणून गदावृत म्हटलेलं आहे, किंवा ते गदांचे बंधू आहेत हा, गदा म्हणून. धारण करणारे परमेश्वर अंतःकरणामध्ये वास करतात असं आपण समजू शकतो, या श्लोकामध्ये सांगतोय. हा, ते आता मी काय बघितलं नाही की कशाच्या आधारावरती गदावृता म्हटलेलं आहे, कारण मला तिथे श्लोकाच्या टीकामध्ये असं काही दिसलेलं नाही की निश्चित याच्या आधारावरच अर्थ दिलाय म्हणून. त्यामुळे त्यांना मी दोन्ही सांगितलं. आता ते दोन्हीपैकी जे तुम्हाला योग्य वाटतंय घ्या. इथे तर टीकेमध्ये कोणी आचार्यांनी गदावृताचं दिलंय का? एक मिनिट. इथे वीरराघव आचार्य सांगतायत की वस्तुतः परिशुद्धानि एव गंगादितीर्थानि तथापि पापिभिः तेषु परिवृतानि पापान्यादाय तान्यपि पवित्रीकुर्वन्ति स्वगातानि तु स्वान्तरात्मतया अवस्थितो गदाभृत क्षपयति. अर्थात ज्या प्रकारे आपण बघतो की भगवंत गदा धारण करून होते आणि त्यांनी त्यांच्या परीक्षित महाराजांचं रक्षण केलं त्या तापापासून, ब्रह्मास्त्राच्या तापापासून. इथे सांगितलंय की हे जे गंगादी तीर्थानी तथापि पापेभिः तेषु परिवृतानि पापान्यादाय, ते तिथे पाप घेऊन येतात त्यांची, आणि अशा स्थळांना जे आहे हे भगवंतांचे भक्त पवित्र करतात. कसे तर त्यांच्या हृदयामध्ये स्वांतरात्मतया अवस्थित, त्यांच्या हृदयामध्ये भगवंत गदाभृत क्षपयती, भगवंत जे आहे ते वास करतात. भगवंत काय करतात, तस्य त्वघ प्रतिभटत्वा न तस्मिन् पाप समावेश प्रसक्ती इति भावा एतद अभिप्रायेणैव गदाभृत इत्युक्तम तथा आचरण. या अभिप्रायामुळे इथे जे आहे गदाभृत म्हणण्यात आलेले असं म्हणतो. का तर भगवंत जे आहे जे काही पाप आहे त्याचा नाश करतात. ठीक आहे, त्या अर्थाने आपण म्हणू शकतो की हे गदा धारण करणारे भगवंत आहेत. पण गदेने ते हे करतायत की पाप नाशन असं नाही दिलेले, फक्त एवढंच म्हटलंय की ते नाश करतात. एक्झॅक्ट त्या शब्दाबद्दल स्पष्टता नाही दिलेली. आणि ते कुठलंही रूप असलं तरी असो. प्रभूजी ते असा अर्थ पण निघतो ना, गदाभृता म्हणजे भगवंत, म्हणजे प्रत्येक जे हे महान भक्त असतात यांच्या अंतःकरणामध्ये भगवंत असल्यामुळे ते तीर्थक्षेत्रांची अजून योग्यता वाढवतात, आणि जे नसते त्यांना तीर्थक्षेत्राची योग्यता प्राप्त करून देतात, असं पण म्हणता येईल ना. प्रभूजींचं म्हणणं आहे की तुम्ही ते अर्थ जो आहे लागत नाही की भगवंतांचे बंधूंचं जे आहे ना गदा नाव असायचं, इथे काही घेणं देणं नाही असं. ठीक आहे, आपण इथे बघितलं की वीरराघव आचार्य सांगतायत की काय अभिप्राय आहे की ते पाप नाश करतात. आपण पुढे जाऊया. कुठपर्यंत आला आता? या 11व्या श्लोकाचा अर्थ वाचला का तुम्ही? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम. अहो काका, तुम्ही द्वारकेला गेलाच असाल, त्या पवित्र क्षेत्री आमचे सर्व यदुवंशीय मित्र आणि हितचिंतक भगवान श्रीकृष्णांच्या सेवेत सदैव मग्न असतात. तुमची त्यांच्याशी भेट झाली काय, अथवा तुम्ही त्या संबंधी काही ऐकलेत काय? ते सर्व आपल्या नगरीत सुखाने राहत आहेत ना? हरे कृष्ण. हेच श्रीधर स्वामी हेच सांगतायत टीकेमध्ये. अपि किं सुखमासते भवद्भिः क्वापि दृष्टः श्रुतः वा. तर ते विचारतायत की
हे सर्व द्वारकेमध्ये सुखपूर्वक आहेत का? तर तुम्ही त्यांच्याबद्दल जर तुम्ही वास्तविक बघितलं नसेल तर ऐकलं आहे का? कॉपी दृष्ट्वा श्रुतः वा. जर बघितलं नाही तर ऐकलं तरी आहे का? सगळ्यांचा प्रश्न आहे. तात्पर्यामध्ये जे आहे, कृष्ण देवता हा शब्द महत्वपूर्ण आहे, प्रभुपादजी सांगतायत, ज्याचा अर्थ आहे की जे सदैव भगवान कृष्णांच्या सेवेमध्ये लागलेले असतात. यादव आणि पांडव जे आहे हे सदैव भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य लीलांमध्ये विचारमग्न असतात. ते सर्व जे आहे विदुरांसारखे भगवंतांचे शुद्ध भक्त होते. विदुरजींनी जो ग्रह त्याग केला जेणेकरून ते भगवंतांच्या सेवेत पूर्णपणे लागू शकतील. पण बघितलं तर सर्व पांडव आणि यादव जे आहेत हे तर नेहमी भगवंतांच्याच विचारांमध्ये लागलेले होते. तर त्यामुळे दोन्हींच्या शुद्ध भक्तीच्या गुणांमध्ये काही अंतर नाही, विदुरजींच्या आणि यादव किंवा पांडव जे आहेत त्यांच्या. तर शुद्ध भक्त तो घरात असो की घर सोडून बाहेर असो, त्यांचे जे वास्तविक भक्तिमय जे गुण आहेत ते कृष्ण भक्तीसाठी, भगवंतांच्या चिंतनासाठी नेहमी अनुकूल असतात आणि त्यामुळे ते सदैव कृष्ण भावनामृतामध्ये मग्न राहतात. जरी कंस, जरासंध, शिशुपाल आणि अनेक जे असुर होते तेही भगवंतांच्या विचारात सदैव मग्न असायचे, पण ते अनुकूल रीतीने नव्हते. ते जे निमज्जमान, ते ज्या प्रकारे भगवंतांच्या विचारांमध्ये होते ते प्रतिकूल रूपाने होते आणि ते भगवंतांना केवळ एक शक्तिशाली व्यक्ती म्हणून स्वीकार करायचे. त्यामुळे जे स्थान या राक्षसांना, कंस, शिशुपाल इत्यादींना प्राप्त झालं ते बाकी अन्य शुद्ध भक्तांसारखं नाहीये. अर्थात कोणी म्हटलं की यांनाही मुक्ती प्राप्त झाली का? दोन्ही मुक्ती सेम आहेत, दोन्ही एकसारख्याच मुक्ती आहेत का? नाही नाही, प्रभुपादजी सांगतात की दोन्हीमध्ये अंतर आहे. महाराज युधिष्ठिरही सदैव भगवंतांच्या आणि त्यांचे जे द्वारकावासी पार्षद आहेत त्यांच्या विचारांमध्ये सदैव मग्न असायचे. जर तसं नसलं असतं तर त्यांनी विदुरजींना असा प्रश्न विचारला नसता. तर प्रभुपादजी सांगतायत की त्यामुळे युधिष्ठिर महाराज जे आहे ते वैश्विक राज्यकारभारामध्ये असूनही ते विदुरजींसारख्याच भक्तिमय दिव्य पदावरती स्थित होते. श्लोक संख्या 12 बघूया. इत्युक्तो धर्मराजेन सर्वं तत्समवर्णयत् यथानुभूतं क्रमशः विना यदुकुलक्षयम्. हरे कृष्ण प्रभूजी. युधिष्ठिर महाराजांनी असे प्रश्न विचारल्यानंतर त्या महात्म्या विदुरांनी प्रवासात असताना स्वतः अनुभवलेल्या सर्व गोष्टींचे, प्रसंगांचे क्रमशः वर्णन करून सांगितले. मात्र यदुकुळाच्या विनाशासंबंधी ते काही बोलले नाहीत. हरे कृष्ण. ते इथे खूप महत्वाची शिकवण आहे आपल्यासाठी की जरी विदुरजी त्यांना सर्व ज्ञात असलं तरी त्यांनी जे आहे यदुवंश विनाशाबद्दल काही बोलले नाही. सामान्यतः व्यक्ती खूप उत्सुक असतो दुसऱ्या व्यक्तीला सांगण्यासाठी. जर एखादा मोठ्या घाट्यामध्ये गेला असेल
एखाद्या व्यक्ती करोडपती पासून रोडपती झाला असेल तर ती चर्चा अगदी उत्सुकतेचा विषय असतो सामान्य लोकांमध्ये. नृणाम संती सहस्रशः. तर त्यांचे विषयच त्या प्रकारचे असतात की जे व्यक्तीच्या चेतनेला खाली घेऊन येतात, व्यक्तीच्या विचारांना एक भौतिक स्तरावरती ठेवतात, जिथे शोषण, जिथे एक प्रकारे पर दुःख सुखी अशी अवस्था असते. अर्थात दुसऱ्यांचं जे दुःख असेल तर त्या अवस्थेला ऐकून काही असे लोक असतात की ज्यांना आनंद प्राप्त होतो. पण विदुरजींची जी स्थिती, एक वैष्णवाची स्थिती, पर दुःख दुःखी, अर्थात ते जाणतात की मी जर हा संदेश इथे युधिष्ठिर महाराजांना सांगितला तर त्यांच्यावरती जे दुःख कोसळेल ते खूप मोठं दुःख. आणि का तर ते जाणतात कशा प्रकारे युधिष्ठिर महाराज सदैव भगवंतांच्या चिंतनात मग्न आहेत आणि मी त्यांना दुःख द्यायचं कारण का बनू. काळाच्या ओघाने त्यांना नक्की समजणार. तर त्यामुळे जे आहे त्यांनी याच्याबद्दल काही बोलले नाही. श्लोक संख्या 13. नन्मप्रियं दुर्विषहं नृणां स्वयं उपस्थितं नावेदयत्स करुणो दुःखितान् द्रष्टुम अक्षमः. हरे कृष्णा. करुणेने भरलेले महात्मा विदुर पांडवांना केव्हाही दुःखी झालेले पाहू शकत नव्हते आणि संकटेही आपण होऊन येत असतात, म्हणून त्यांनी ती असह्य अशी अप्रिय हकीकत पांडवांपुढे सांगितली नाही. शुभदेव कृत सिद्धांत प्रदीप सांगते, यदुकुलक्षयम तू जाननपि न वर्णयामास. माहीत असूनही त्यांनी त्याचं वर्णन केलेलं नाही. वल्लभाचार्य सांगतात की एवं स्मरणादि कुशलांते प्रश्ने पृष्ठः सर्वमेव यथाभूतम अनुवर्णयति परम मौशल व्यतिरेकेण. ही मौशल लीला जी झाली, जिथे सारे हे यदुवंशाचा विनाशाची चर्चा येते, तर जरी यांचं स्मरण खूप चांगलं होतं, ज्या ज्या प्रकारचे प्रश्न विचारले गेले सर्व प्रकारच्या प्रश्नांची त्यांनी उत्तर दिली, अनुवर्णयती, पण काय नाही केलं, व्यतिरेक ही सोडून, मौशल लीला सोडून बाकी त्यांनी अन्य सर्व वर्णन केलं. आता ह्या श्लोकामध्ये जे 13व्या श्लोकामध्ये श्रीधर स्वामी सांगतात, यदुकुलक्षया वर्णने कारणम आह ननु इति. तर या श्लोकामध्ये सांगण्यात आले की कशा प्रकारे त्यांनी यदुकुल क्षयाचं वर्णन का नाही केलं, तर त्याचं शास्त्रीय कारण इथे दिलेलं आहे, जे आता माताजींनी वाचला भाषांतरामध्ये. नीतिशास्त्रानुसार जर सत्य कटू असेल, अप्रिय असेल, तर त्याला बोललं नाही पाहिजे, ज्याच्यामुळे दुसऱ्यांना कष्ट येईल. भगवद्गीतेमध्ये एक श्लोक आहे, तुमच्यापैकी कोणी सांगू शकता का कुठला श्लोक आहे? खूप प्रसिद्ध श्लोक आहे, अनुने सुरू होतो. अनुद्वेगम करम वाक्यम. हा बरोबर. तर या श्लोक मध्ये काय सांगण्यात आले? अनुद्वेगम, अर्थात ज्याच्याने उद्वेग होणार नाही. अर्थात हे प्रत्येकासाठी संदेश आहे आणि जे वास्तविक शुद्ध भक्त आहेत त्यांनी तर या संदेशाला, भगवंतांच्या संदेशाला अगदी गिळंकृत केलंय. त्याचे ते मूर्तिमान पालन करते आहेत. त्यामुळे ते जाणतात की अशा प्रकारचं जे सत्य आहे, जे त्यांना उद्वेग निर्माण करेल, त्यांच्यासाठी प्रिय नाही येते. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रियहितम चयत. तर ते प्रियहित करणारं नाहीये, त्यामुळे ते बोलले नाही. रूपाजी सांगतात पुढे की जीवनामध्ये संकट जे आहे ते
प्रकृतीच्या नियमानुसार स्वतःच येतात. त्यामुळे व्यक्तीला याचा खूप जास्त प्रचार प्रसार करायची गरज नाही. अर्थात बऱ्याचदा हे दिसतं की लोक वास्तविक रूपाने अशा ज्या स्थिती असतात किंवा असे जे काही प्रसंग असतात ते आपल्या प्रचाराने त्याला अजून समस्येला गंभीर बनवून टाकतात, त्याला अजून त्रासदायक बनवून टाकतात. पण इथे सांगतायत की विदुरजींसारखे जे दयावान व्यक्ती आहेत आणि विशेष करून जेव्हा त्यांचा हा व्यवहार त्यांच्या प्रिय व्यक्तींशी आहे, पांडवांशी आहे, त्यामुळे त्यांच्याकडून अशी घटना, तेही भगवान श्रीकृष्णांबद्दल जे त्यांचा वंश आहे, यदुवंश आहे, ते सांगणं हे शक्यच नव्हतं. आणि त्यामुळे त्यांनी जे आहे उद्देशाने, जाणून बुजून जे आहे त्यांनी ते न सांगणं त्याला प्राधान्य दिलं. आता त्यांनी सांगितलं नाही. लोकसंख्या 14. कंचित कालम अथावासीत सत्कृतो देववत् सुखम भ्रातुः ज्येष्ठस्य श्रेयस्कृत सर्वेषां सुखम आवहन. हरे कृष्ण. भाषांतर. अशा रीतीने तेथील पारिवारिक जनांनी महात्मा विदुर यांना एखाद्या देवते समान सन्मानाने वागविले आणि ते देखील आपल्या ज्येष्ठ बंधूंचे हित व समाधान करण्यासाठी व तद्वारा सर्वांच्या सुखासाठी काही दिवसांपर्यंत तेथेच राहिले. आता इथे विदुरजींबद्दल सांगतायत कशा प्रकारे विदुरजी जे आहे हे इथे का थांबले, कशा प्रकारे ते राहिले. तर संक्षिप्त मध्ये इथे चर्चा आहे. विदुरजींचा व्यवहार कसा आहे. श्रीधर स्वामी म्हणतात श्रेयस्कृत त्वम उपदिशन. अर्थात यांचं जे आहे धृतराष्ट्र जे आहे भ्रातू ज्येष्ठस्य श्रेयस्कृत. तर कोणाचं श्रेय करायचं आहे, तर जे त्यांचे बंधू आहेत, वयाने जे मोठे आहेत, ज्येष्ठ बंधू, तर त्यांच्या श्रेय करण्यासाठी, त्यांचं कल्याण करण्यासाठी जे आहे ते आलेले आहे. त्वम उपदेशन. कशा प्रकारे कल्याण करणार, तर त्यांना उपदेश देऊन. विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर याच्याबद्दल सांगतायत. श्रेयस्कृत अर्थात जे आहे श्रेयस्कृत श्रेय कर्तुम, अर्थात त्यांचं कल्याण करण्यासाठी ते आलेले आहे. सामान्यतः तुम्ही ऐकलेलं श्रेयस आणि प्रेयस बद्दल. तरी ते जे संकुचित लाभ नाही, वास्तविक जो शाश्वत लाभ आहे तो प्रदान करण्यासाठी विदुरजी इथे आलेले. तात्पर्यात कृपाजी सांगता येते विदुरजींसारखे जे महात्मा आहे त्यांचा आदर सत्कार हा वास्तविक बघितला तर स्वर्गीय निवासी जे लोक आहेत त्यांच्यासारखा होना चाहिए. आणि हा जो काळ आहे युधिष्ठिर महाराजांचा, तर त्यावेळेस स्वर्गातले निवासी लोकही युधिष्ठिर महाराजांना भेटण्यासाठी येत असत. आणि कधी कधी अर्जुन सारखे जे व्यक्ती आहेत तेही स्वर्गात जात असत. पुढे नारद मुनींबद्दल सांगतायत की कशा प्रकारे नारद मुनी जे आहे ते एक आकाशामध्ये प्रवास करणारे स्पेस जेट अर्थात व्यक्ती आहे, ज्यांना ब्रह्मांडामध्ये किंवा आध्यात्मिक जगामध्येही स्वेच्छेने ते भ्रमण करू शकतात. त्यांना जिथे पाहिजे सर्व ठिकाणी जाऊ शकतात. नारद मुनी जे आहे महाराज युधिष्ठिरांच्या
महालामध्ये यायचे ते जे आहे, जर नारद मुनींसारखे एवढे महान व्यक्ती तिथे येत होते, तर मग बाकी देवतांबद्दल काय सांगायचं? अशा प्रकारे आध्यात्मिक संस्कृतीद्वारा हे शक्य आहे. अशी जी वेगवेगळ्या लोकांमधला प्रवास आहे, हा कशाच्या आधारावर शक्य आहे, की एकाच शरीरामध्ये असताना व्यक्ती अशा वेगवेगळ्या लोकांमध्ये प्रवास करू शकतो. तर प्रभुपादजी जे आहे तिथे स्पष्टीकरण देत आहेत, की त्यांना हे का शक्य आहे? तर कारण हे आध्यात्मिक संस्कृतीच्या आधारावरती आहे. नारद मुनींसाठी हे का शक्य आहे? कारण त्यांचं जे आहे शरीर भौतिक नाही आहे. आता अर्जुन किंवा बाकी अन्य जे लोक आहे, त्यांचा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल कसं आपण समजू शकतो? तर अर्जुन जे आहेत, त्यांची काही एक विशेष योग्यता आहे. त्यांनी शिवजींचं दर्शन प्राप्त करण्यासाठी त्यांच्याकडनंही पशुपतास्त्र प्राप्त करण्यापूर्वी कठोर तपस्या केली. आणि त्यांची जी तपस्या आहे, त्याचं वर्णन बघितलं तर ते ध्रुव महाराजांच्या तपस्येपेक्षा कठोर तपस्या होती त्यांची. तर खूप सुंदर वर्णन आहे. तर सांगण्याचा हा मुद्दा आहे, की जर असं वाटत असेल कोणाला, की हे प्रवास ह्या शरीरात शक्य आहे का? तर ते शक्य आहे, पण त्याच्यासाठी व्यक्तीला त्या प्रकारची योग्यता प्राप्त केली पाहिजे. आणि जे स्वर्गीय निवासी लोक आहेत, त्यांच्यासाठी केव्हा शक्य आहे या भूतलावरती येणं? तुमच्यापैकी कोणी सांगू शकेल का? प्रभूजी परत क्षीणे पुण्य प्रश्न मृत्यू सांगा. लोक असेल. काय बोलले माताजी? पुण्य क्षीण झालं प्रश्न की स्वर्गातील लोक खाली उतरतात. अरे अरे काय प्रश्न हा काय बोल- आहे, हा. की प्रभुपादजी जी ते म्हणतायत, की स्वर्गीय निवासी लोकही महाराज युधिष्ठिरांना भेटायला यायचे. तर तुमचं म्हणणं आहे, की पतन झाल्यावरती ते भेटायला यायचे. तर ते एवढं नाही, योग्य मला उत्तर वाटलं नाहीये. नाही मी प्रश्न चुकीचा ऐकला. मी म्हटलं केव्हा येतात स्वर्गातील लोक खाली पृथ्वीवर हे हा. ऐकलं मी. नाही. आपलं जे तात्पर्याच्या आधारावर चर्चा चालू आहे ते विचारतोय. हरे कृष्ण प्रभूजी. बोला मग. जे भगवंतांचे शुद्ध भक्त आहेत, अशा भक्तांच्या दर्शनासाठी स्वर्गातले जे आहेत स्वर्ग ते पण येत होते. छान सांगितलं तुम्ही. अजून कोणी सांगायला इच्छुक आहे? तर हे थोडं महत्वाचं आहे आपल्याला समजायला. कारण युधिष्ठिर महाराज, हरे कृष्णा, युधिष्ठिर हा, महाराज आणि विदुरजी एवढे महान भक्त होते की त्या स्वर्गातल्या लोकांनाही त्यांच्या भक्तीचा हेवा वाटायचा आणि त्यांचे दर्शन घेण्यासाठी ते स्वर्गातले लोक पण इथे येत होते. जसं मधनं नारद मुनी पण त्यांना भेटायला यायचे. तर सामान्यतः जे आहे, जेव्हा आपण स्वर्गीय निवासी लोकांची चर्चा करतोय, तर त्या लोकांना पृथ्वीवरती यायची अशी काही गरज नाहीये. पण असे जर कोणी धार्मिक राजा असतील, भगवंतांचे भक्त असतील आणि तिथे सर्व प्रकारे आदर्श प्रजापालन चालू असेल, तर तेव्हा असे लोक येऊ शकतात. पण ज्या वातावरणामध्ये जसं आज आत्ताच्या काळामध्ये जे कलियुगाचा जो प्रभाव आहे आणि ज्या प्रकारचं वातावरण आहे, अत्यंत दूषित वातावरण आहे, पापाचार वाढलेला आहे. तर आपण हे नेहमी ऐकतो, की संघाचा प्रभाव होतो. तर जसं तुम्ही सगळ्यांनी छान उत्तरं दिलीत, तर जर कोणी भगवंताचे महान भक्त असतील, तर तो संघ जो आहे निश्चित रूपाने लाभदायक आहे. किंवा कोणी अगदी धर्माचं आदर्श पालन करत असेल, तर ती स्थिती योग्य आहे. पण ज्या स्थितीमध्ये धर्माचं पालन केलं जात नाही, अधर्माला धर्म मानलं जातं,
आणि खूप साऱ्या तिथे समस्या आहे. तर कोणाची इच्छा होईल की थोडंफार जे पुण्य केलं आहे तेही आता जे काही आपल्याकडे ठेवा आहे त्याचाही नाश करावा. जसं आपण बघतो की एखादा व्यक्ती जो आहे, जर त्याला दुधाची खीर बनवायची आहे, तर तो दूध गरम करताना जर त्याच्यामध्ये सायट्रिक ऍसिड टाकेल, तर त्याला काय म्हणायचं अशा व्यक्तीला? एक प्रकारे मूर्खच म्हणता येईल. का? तर कारण खीर बनवण्यासाठी जे आहे, व्यक्तीला दुधामध्ये सायट्रिक ऍसिड टाकलं ते फाटून जाणार. पण खीर बनवण्यासाठी दुधाला फाडायचं नाही, दुधाला गरम करायचंय. अर्थात त्याला थोडं गोठवणार, त्याला हे करणार, घट्ट करणार वगैरे, आणि मग नंतर जे काही प्रक्रिया. पण मुद्दा हा आहे की तो व्यक्ती त्याचा नाश नाही करणार, त्याला खराब नाही करणार. तसंच स्वर्गीय लोक जे आहेत ते इथे तेव्हा येतील जेव्हा त्यांना सुयोग्य स्थिती राहील, वाटेल की हा ही योग्य स्थिती आहे. पण ही कलियुगाची सध्याची जी स्थिती आहे आणि ती तर अजून खराब होत जाणार. तर अशा स्थितीमध्ये देवदेवता कशा प्रकारे ते प्रकट होतील, तर हा महत्वाचा मुद्दा आहे समजायला. की त्यामुळे जे आहे त्या काळात देवी देवता निश्चित रूपाने होते, येत होते, भेटत होते. पण आता त्या आध्यात्मिक संस्कृतीचा नाश झाल्यामुळे ते आपल्याला देवी देवतांचं दर्शन होणं कठीण आहे. प्रभुपादजी सांगतायत की महाराज युधिष्ठिर जे आहेत त्यांनी विदुरींचा असा सत्कार केला ज्या प्रकारे देवी देवतांचा सत्कार केला जातो. विदुरजींनी पहिलेच वानप्रस्थ जीवन स्वीकारलं होतं आणि ते पुन्हा जे आहे आपल्या वडिलोपार्जित महालामध्ये सुख प्राप्ती किंवा भोग करण्यासाठी नव्हते आले. त्यांनी आपल्या कृपामय दया भावामुळे युधिष्ठिर महाराजांनी जे काही त्यांना सेवा अर्पण केली त्याचा स्वीकार केला. पण त्यांचा जो उद्देश होता तो धृतराष्ट्राचा उद्धार करण्याचाच होता. का? तर धृतराष्ट्र जे आहे त्यांची सांसारिक आसक्ती खूप अत्यंत प्रबळ होती. धृतराष्ट्र जे आहे त्यांनी युधिष्ठिर महाराजांची युद्ध करून त्यांचा राजपट, त्यांचे जे वंशज आहे सगळं गमावून बसले. आणि एवढं झाल्यानंतर पण ते युधिष्ठिर महाराजांद्वारे आदरातिथ्य सर्व काही स्वीकार करत होते आणि त्यांना त्याच्यात कुठल्याही प्रकारे लाज लज्जा वाटत नव्हती. युधिष्ठिर महाराजांच्या बाजूने अगदी योग्य व्यवहार होता की त्यांनी आपल्या काकांना अगदी व्यवस्थित रीतीने त्यांचं पालन करणं. पण धृतराष्ट्रांसाठी अशा प्रकारचं आदरातिथ्य एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती प्राप्त होणं त्यांच्यासाठी ते उचित नव्हतं. आणि त्यांनी हे सर्व जे स्वीकार केलं हा विचार करून की त्यांना दुसरा काही पर्याय नाही. आणि त्यामुळे विदुरजी जे आहेत त्यांना व्यवस्थित मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी आले, जेणेकरून त्यांना आध्यात्मिक अनुभूती प्राप्त व्हावी आणि त्यांचं लक्ष जे आहे त्यांना स्पष्ट व्हावं, मला काय करणं गरजेचं आहे. त्यामुळे जे आध्यात्मिक जीवनात प्रगत व्यक्ती आहेत त्यांचं हे कर्तव्य की त्यांनी जे पतित जीव आहेत त्यांचा उद्धार करावा. आणि विदुरजी पण जे आहे ते ह्याच उद्देशाने हस्तिनापुरात आले. तर आध्यात्मिक जीवनाचे हे धडे किंवा ही जी शिकवण आहे ती इतकी महान आहे की जेव्हा विदुरजी धृतराष्ट्रांना उपदेश करत होते त्यावेळेस परिवारातले सर्व सदस्य त्यांच्या प्रती आकर्षक झाले होते, आकृष्ट झाले होते. आणि सर्वांनी जे आहे अगदी धैर्य ठेवून त्यांनी जे काही संदेश दिला, त्यांनी आध्यात्मिक उपदेश प्रदान केले ते
खूप आनंदपूर्वक त्यांनी श्रवण केलं. आणि हाच एक आध्यात्मिक साक्षात्काराचा विधी आहे. व्यक्ती जेव्हा अगदी ध्यानपूर्वक श्रवण करतो, तेव्हा ज्या व्यक्तीचे साक्षात्कार आहे, त्या व्यक्तीच्या साक्षात्कारी व्यक्तीद्वारा तो संदेश जो आहे तो आपल्यापर्यंत पोहोचतो आणि एका बद्ध जीवाच्या हृदयात तो प्रवेश करतो, त्या व्यक्तीला प्रभावित करतो. आणि अशा प्रकारे जेव्हा व्यक्ती निरंतर श्रवण करत राहतो, तर तेव्हा तो एक आत्मसाक्षात्काराच्या सर्वोच्च स्थितीला प्राप्त करू शकतो. श्लोक संख्या 15. अबिभ्रत आर्यमादंडम यथावत अगकारिषु यावत् ददार शुद्रत्वं शापात वर्षशतं यमः. हरे कृष्णा. दंडवत प्रणाम. मंडूक मुनींच्या शापामुळे यमधर्मांनी विदुरांच्या रूपाने जोपर्यंत शूद्रत्व स्वीकारले तोपर्यंत 100 वर्षे अयर्माने त्यांचे पद स्वीकारून पापीजनांना दंड देण्याची व्यवस्था पाहिली. दंडवत प्रणाम. ते आर्यमा कोण आहेत याची आपण पहिले चर्चा केलेली आहे आणि ही कथा पण तुम्ही ऐकलेली आहे. कशा प्रकारे जे मांडव्य ऋषी आहेत आणि मांडव्य होतात आणि सर्व ती आपण पहिले चर्चा केली. तर प्रभुपादजी जे इथे स्पष्टीकरण देत आहेत विदुरजींच्या बाबतीत, कशा प्रकारे त्यांनी जे आहे संसाराचा त्याग केला वगैरे. पुढे सांगतायत की श्री चैतन्य महाप्रभूंच्या विचारानुसार नाहं विप्रो न च नरपती नापि वैश्यो न शूद्रो नाहं वर्णी च ग्रहपती न मनस्तो यतिर्वा किंतु प्रोद्यानी. तर इथे सांगतायत की व्यक्ती कुठलाही असेल तरी महत्वाचं काय की तो कशाच्या आधारावर गुरु बनू शकतो, तो गुरु बनण्यासाठी काय योग्यता आहे. तर त्याला जो कोणी व्यक्ती हे येई कृष्ण तत्वता श्री गुरु है, अर्थात तो व्यक्ती कुठल्याही स्थितीचा असो, विप्र असो, तो शूद्र असो, तो गृहस्थ असो किंवा यती असो, त्याचा काही फरक पडत नाही. त्याचा वर्ण किंवा आश्रम ते महत्वाचं नाही. पण महत्वाचं काय मग, जी कृष्ण तत्व वेत्ता, जो कृष्ण तत्व समजतो, जाणतो, असा व्यक्ती जो आहे तो श्री गुरु है. सामान्य नीतिशास्त्रामध्ये सांगण्यात आले की जर कोणी शूद्राहूनही खालच्या स्तरावर असेल तर अशा व्यक्तीकडनंही योग्य शिक्षा प्राप्त करण्यामध्ये काही समस्या नाही. तर इथे जो प्रश्न आहे त्याचा हा एक भाग झाला की कस काय युधिष्ठिर महाराजांसारख्या लोकांना एक विदुरजींसारखा जे शूद्रपुत्र आहे अशा व्यक्तीकडनं ते शिक्षा स्वीकार करताय. आणि दुसरा भाग जो आहे उत्तराचा, प्रभुपादजी सांगताय की वास्तविक बघितलं विदुरजी जे आहे ते शूद्र नव्हतेच, तर ते कोण होते, मांडुक्य मुनींच्या शापामुळे जे आहे त्यांनी 100 वर्षासाठी अशी भूमिका स्वीकारली. पण वास्तविक कोण आहेत, महाजन, 12 महाजनांमध्ये एक. अशा प्रकारे सुंदर तात्पर्य जिथे दोन्ही दृष्टिकोनातून प्रभुपादजी सांगतात आणि अंतिम जो निर्णय देतात तिथे सांगतायत की जेव्हा विदुरजी उपस्थित नव्हते तेव्हा त्यांचा जो कारभार आहे, त्यांची जी सेवा आहे ती आर्यमाद्वारे त्याचा सेवा करण्यात आली. आणि त्यामुळे निष्कर्ष हा आहे की विदुरजी कधी शूद्र नव्हते, ते तर एकदम अत्यंत शुद्धतम ब्राह्मण होते. त्याच्याहूनही महान होते. का, तर कारण ते भगवंतांचे महान भक्त होते, शुद्ध भक्त. युधिष्ठिरो लब्ध राज्यो दृष्ट्वा पौत्रम कुलंधरम भ्रातृभिर्लोकपालाभय मुमुदे परयाश्रिया. युधिष्ठिरांनी आपले पैतृक राज्यही मिळवले आणि आपल्या वंशाची
उज्ज्वल परंपरा पुढे चालवीत असा पौत्रही जन्माला आलेला पाहिला. तेव्हा मग त्यांनी शांतपणे राज्य केले व उत्तम शासन असलेल्या आपल्या भावांच्या सहवासात असामान्य वैभवाचा उपभोग घेतला. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. बद्दल इदानीं राज्यस्य अपकर्षं निरूपयितुम् उत्कर्ष निगमयति युधिष्ठिर इति. अर्थात कशा प्रकारे यांचं राज्य खूप चांगल्या रीतीने चाललं ते दाखवण्यासाठी निरूपयितुम उत्कर्ष, तर राज्याचा जो उत्कर्ष आहे त्याच्याबद्दल इथे वर्णन करण्यात आलेले आहे. कुलधरम वंशधरम, अर्थात जे कुळात जन्माला आलेले महान व्यक्ती आहे त्यांच्यानुसारच जो आगे पुढे कुळाची प्रगती करणार असा कुलंधर, तोच वंशधर ते म्हणण्यात आले. अर्थात इथे परीक्षित महाराजांबद्दल दृष्ट्वा पौत्रम कुलंधरम, हे पुत्र कसा होता, जो कुळाच्या परंपरेला, कुळात जे महान आदर्श लोक ज्यांनी आदर्श स्थापन केले त्याला पुढे चालू ठेवणारा. ठीक आहे. इथे तात्पर्य जे आहे, तात्पर्यात कृपाजी सांगताय युधिष्ठिर महाराज आणि अर्जुन दोन्हीही कुरुक्षेत्राच्या युद्धाच्या सुरुवातीला त्यांना प्रसन्नता नव्हती आणि त्यांना इच्छा नव्हती आपल्या नातेवाईकांना मारण्यासाठी, पण कर्तव्याच्या रूपाने का तर भगवंतांची इच्छा म्हणून ते युद्ध केलं त्यांनी. आणि पुढे आपण बघतो की ते परीक्षित महाराजांबद्दल चर्चा येते, कशा प्रकारे ते एकमात्र कुळाच्या परंपरेला चालू ठेवण्यासाठी होते आणि भगवंत त्यांचं रक्षण करतात. युधिष्ठिर महाराजांबद्दल सांगतायत की जरी सर्व त्रासदायक स्थिती गेली होती आणि राज्यामध्ये शांती स्थापित करण्यात आली होती आणि त्यांचे पौत्र जे आहेत त्यांना बघून युधिष्ठिर महाराजांना संतुष्टी प्राप्त होत होती. त्यांना कुठल्याही प्रकारे भौतिक सुखांप्रती कुठल्याही प्रकारचं आकर्षण नव्हतं, तरी एक मनुष्य म्हणून त्यांना एक थोडा दिलासा किंवा सांत्वना प्राप्त झाली. कशामुळे तर ते ह्या प्रकारचे पौत्र प्राप्त झाले. आता जे पुढच्या श्लोकापासून खूप सुंदर चर्चा सुरू होते, पण इथे घेऊ शकतो, पण वेळ पण झालाय. तुम्हाला काही प्रश्न असेल तर विचारू शकता. श्लोक संख्या 17 पासून आपण उद्याच्या सत्रामध्ये चर्चा करू. हरे कृष्ण. काही प्रश्न आहेत का प्रभूजी? मला ते क्षमा करा, ते शकुनी मामाचं जरा बघून मला सांगा ना प्रभूजी, कारण मी उद्याच्या सत्रामध्ये सांगतो. कारण मी गुगलला आता पाहिलं ना, तर तेच आहे की बदला घेण्यासाठी शकुनी कुरुक्षेत्रमध्ये म्हणजे हस्तिनापूरला राहत होता, तर त्याचं कामच नव्हतं ना, कारण तो वास्तव्य का करत होता. त्याचं घर तर कांधारमध्ये ना राज्य, पण तो इकडे काय येऊन राहत होता, तर त्याला सूट घ्यायची होती म्हणून तो राहत होता. असं महाभारतातला कुठला संदर्भ आहे का? मी आता प्रभूजी तुम्हाला पाठवतो, पण गुगलला म्हणजे मी डाउनलोड केलं ना विकिपीडियामध्ये, तर त्याच्यामध्ये असं झालं की त्याला सूड घ्यायची होती. आणि कारण मी तुम्हाला सांगतो त्याच्याबद्दल, कारण मी बिना संदर्भ नाही बोलणार, मी ते थोडं बघून तुम्हाला सांगतो. आपले भक्ती विकास महाराजांचं महाभारत आहे ना, त्याच्यामध्ये आहे, मी पण ते काढतो. ठीक आहे. येस. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद् भागवतम की जय. वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यश्च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो. अनंत कोटि वैष्णवेभ्यो नमो. श्रील प्रभुपाद की जय. निताय गौर प्रेमानंदे. हरि बोल. हरि बोल. थँक्यू प्रभूजी. सर्वांना दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत.